केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। सीटेट मराठी यासाठी आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पण घेतलेले आहेत आणि आज आपण इथं प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर सेट जे आहेत ना आपले, तर प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर सेट मधला पहिला पेपर आपण कंप्लीट केलेला आहे। हा आहे आपला दुसरा पेपर। आय होप तुम्हाला ही जी लेक्चर सिरीज आहे ही लेक्चर सिरीज डेफिनेटली उपयोगी पडत असेल आणि येणारी जी तुमची एक्झाम आहे त्या येणाऱ्या एक्झाम मध्ये तुम्हाला अशाच पद्धतीचे क्वेश्चन दिसणार आहेत, लक्षात घ्या। तर हा जो क्वेश्चन पेपर सेट आहे हा तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरती मिळून जाईल। तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला पुस्तकाची लिंक मिळून जाईल, त्या लिंक वरून तुम्ही पुस्तक परचेस करू शकता। ठीक आहे, ओके। दोन क्वेश्चन सेट इथे आपण मॉडेल म्हणून घेत आहोत, बाकीचे तुम्ही क्वेश्चन पेपर सेट पुस्तकामधून सॉल्व्ह करू शकता। बघा, आदर्श प्रश्नसंच दुसरा, पुढील उतारा वाचा आणि 1 ते 8 यांसाठी योग्य पर्यायाची निवड करा। ठीक आहे, ओके। पैठण शककर्त्या शालिवाहन राजाची ही कर्मभूमी, ज्याच्या नुसत्या मातीच्या हत्ती घोड्यांची विक्रमादित्यासारख्या पराक्रमी राजाला धूळ चारली अशी शूर नगरी। ठीक आहे, शककर्ता शालिवाहन, कर्मभूमी। ठीक आहे, प्रकांड पंडितांचे धर्मपीठ या सुवर्ण नगरीचे नाव घेणारी ती पैठणी। 1940 पासून या महावस्त्राची निर्मिती जवळजवळ बंद झाली होती। मूळ वस्त्र गर्भरेशमी, पदर संपूर्ण जरीचा, तसेच घसघशीत रुंद काठ हे या पैठणीचे त्रिगुणला अंडरलाईन करा। अस्सल सोन्या चांदीचा उपयोग करण्यात येत असल्यामुळे जरीवरची चमक इतरत्र कुठेही न आढळणारी। ओके, त्यात ही भरजरी वेलबुट्टी दोन्ही बाजूंनी पारखून घ्यावी, तिला उलटसुलट अशी बाजू नाही। वर्षानुवर्ष लोटली तरी हे महावस्त्र कधी फिके पडणार नाही, त्या जरीची चमक जराही कमी होणार नाही। या विणकरांनी या पैठणी बरोबरच पितांबर, शेले, मंदिल, ओके, अशी विविध वस्त्रे तयार केली। शालिवाहन राजाने व चालुक्य राजानेही या कलेची मोठी काळजीपूर्वक जपवणूक केली। शके 1600 पर्यंत स्थानिक साळी व कोष्टी यांच्याकडे ही कला होती। त्यानंतर मोमीन आले व त्यांनी ही कला हस्तगत केली। पेशवाईच्या ऐन भरभराटीच्या काळात पैठणीचे भाग्य आणखी उजळले व मजल्यांच्या भाषेत तिचे मोल सांगितले जाऊ लागले। सोन्या चांदीच्या भरघोस वापराने ती वजनदार होऊ लागली। अस्सल सुवर्णातील वेलबुट्टी व फुले यांचे नक्षीकाम जिच्या पदरावर काठावर केले आहे अशी 16 हात लांब खास वैशिष्ट्याची सजली जाई। अनेक पेशव्यांच्या लग्नात किती किमतीच्या पैठण्या नववधूंसाठी घेतल्या गेल्या याचा उल्लेख बखरीतून आढळतो। ओके, हिरवा, पिवळा, लाल, करड, कुसुंबी हे पैठणीचे खास रंग। हे रंग करडीच्या मुळांपासून तयार करत या रंगांना नुसते आकर्षण नसेल तर एक विशेष सुवासी येईल। रंगारी रेशमावर पक्क्या रंगाचा हात फिरवीत सोन्या चांदीचे पत्रे ठोकून देत काळ जसा बदलला तसं पैठणीचे हे वैभवही लोपले। राजाश्रय तुटल्याबरोबर पैठणी केविलवाणी झाली। लोकांची संपन्न स्थिती व भरजरी पोशाख वापरण्याची हौस यांना ओहोटी लागली। या व्यवसायात आता खुद्द महाराष्ट्र सरकारनेच उतरावे अशी अनेकांची मागणी आहे। हे महावस्त्र आम्ही पुन्हा विणले तर नष्टप्राय होत चाललेल्या या कलेला आणि व्यवसायाला खचित संजीवनी मिळेल। तर पैठणी पारंपरिक वस्त्राबद्दल हा पॅसेज आहे बघा। धूळ चारणे, वाक्यप्रचाराचा अर्थ स्पष्ट करणारा वाक्यप्रचार शोधा। सर्वनाश होणे नाही, पराभूत करणे, गर्जना करणे, धूर्तपणे फसवणे। उत्तर आहे पराभूत करणे। तर पॅसेज मध्ये अशा शब्दांवरती फोकस केला पाहिजे। पुढील पैकी कोणता घटक पैठणीत नाही? गर्भ रेशमी वस्त्र, रुंद काठ, जरीचा पदर आहे, हत्ती घोड्याचं नक्षीकाम नाही। ठीक आहे, पैठणी विणण्यास कोणी राजाश्रय दिला? साळी, कोष्टी, मोमीन, चालुक्य राजांनी राजाश्रय दिला। बरोबर आहे, पाठच करून होतं पॅसेज प्रॉपर वाचला तर। पैठण मधील विणकरांनी कोणती इतर वस्त्रे विणली? पैठणी, मंदिल, उपकरणे, पितांबर, पैठणी पटका, मंदिल, पितांबर, शेला, मंदिल, उत्तरीय शाल जोडी। उत्तर आहे
मंदिर पितांबर शेला. ठीक आहे. बखरींमध्ये कोणता उल्लेख आहे? शालिवाहनाच्या युद्धातील विजय, पेशव्यांच्या नववधूसाठी घेतलेल्या पैठणींच्या किमती, पैठणच्या विणकरांच्या कलेचा गौरव, आसावली या वैशिष्ट्यपूर्ण पदराचं वर्णन. बघा, पेशव्यांच्या नववधूसाठी घेतलेल्या पैठणीच्या किमती. ठीक आहे. ओके. बघा नेक्स्ट, बघा पैठणीचे वैभव लोपले, पुढीलपैकी कोणता पर्याय योग्य नाही? पैठणीचे वैभव लोपले कारण राजाश्रय तुटला, विणकर दुसऱ्या राज्यात निघून गेले, लोकांची संपन्न स्थिती लोपली, भरजरी पोशाख वापरण्याची हौस कमी झाली. 6 नंबरचा क्वेश्चन. काय उत्तर बघा. चला बघा, चॅट बॉक्स मध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा. बघा, तर पैठणीचे वैभव लोपले कारण राज्याश्रय तुटला, विणकर दुसऱ्या राज्यात निघून गेले, लोकांची संपन्न स्थिती लोपली, भरजरी पोशाख वापरण्याची हौस कमी झाली. 6 नंबरचा क्वेश्चन आहे. उत्तर काय येईल बघा. 6 नंबरचा क्वेश्चन उत्तर काय येईल बघा. चला पहिला ऑप्शन बरोबर, राजाश्रय तुटला. ओके. संजीवनी मिळणे या वाक्यप्रचाराचा अर्थ शोधा. नवजीवन प्राप्त होणे, अंकुर फुटणे, भाग्य उजळणे, मोल समजणे. 7 नंबरचा क्वेश्चन बघा. नवजीवन प्राप्त होणे बरोबर. उत्तर काय आहे? नवजीवन प्राप्त होणे. ओके. प्रकांडचा समानार्थी शब्द लिहा. विशुद्ध, विशाल, प्रकल्प, प्रशांत. 8 नंबरचा क्वेश्चन बघा. विशाल बरोबर. ओके. समानार्थी विचारलाय. कसा विचारलाय ते व्यवस्थित आपण इथं बघितलं पाहिजे. पुढील उतारा वाचा आणि प्रश्न 9 ते 15 यांसाठी योग्य पर्यायाची निवड करा. महाराष्ट्राची बोली आणि प्रमाण भाषा मराठी. मराठी भाषा वाचविण्यासाठी तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी वैयक्तिक, संस्थात्मक आणि शासन स्तरावरही आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. यासाठी महाराष्ट्र शासनाची राज्य मराठी विकास संस्था, साहित्य संस्कृती मंडळ, मराठी कोश मंडळापासून महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या गावागावातील शाखांपर्यंत अनेक संस्था प्रयत्न करत आहेत. साहित्य संमेलने आणि चर्चासत्रातही त्यावर चर्चा होत असतात. भाषेच्या प्रमाणीकरणासाठी ध्येय धोरणांमध्ये अनेकदा बदल घडवून आणले गेले आहेत. अनेकदा शुद्ध लेखनापासून प्रमाण लेखनापर्यंतच्या नियमात बदल करण्यात आले आहेत. तीच बाब मराठी कोश मंडळाने, राज्य मराठी विकास संस्थेने आणि साहित्य संस्कृत मंडळाने स्वीकारली आहे. हे स्वागतार्ह आहे. प्रमाण मराठी आणि बोली यांचा परस्पर संबंध नव्या पद्धतीने पुढील प्रमाणे मांडता येणं शक्य आहे. दैनंदिन व्यवहाराची बोलली जाते ती बोली. ओके. तीच खरी भाषा. ती शुद्ध किंवा अशुद्ध असण्याचा प्रश्नच नसतो. मात्र ग्रंथ, नियम, कायदे जिथे बहुभाषक एकत्र येतात तिथे वापरायची भाषा ती प्रमाण असते. तिला इंग्रजीत स्टँडर्ड लँग्वेज असंही म्हणता येईल. मराठी ही महाराष्ट्राची प्रमाण भाषा आहे. लक्षात ठेवा बरं का. महाराष्ट्राचा व्यवहार मराठीतून चालतो. मात्र महाराष्ट्राच्या विविध भागात विविध बोली बोलल्या जातात. ठीक आहे. ओके. छान पॅसेज असतात बघा, इंटरेस्टिंग असतात. खानदेशात अहिराणी, मराठवाड्यात मराठवाडी, मालवणमध्ये मालवणी, कोल्हापूरकडे कोल्हापुरी अशा बोली आढळतात. या प्रादेशिक बोली आहेत. तर भिल्ली, लाडशाखी, गुजरी, अहिराणी, गोरमाटी, पावरी, परदेशी या प्रकारच्या जाती जमातींच्या बोली या सामाजिक बोली आहेत. विविध प्रादेशिक आणि समाज बोली बोलणाऱ्यांमधील भाषा व्यवहार सुकर व्हावेत यासाठी विविध बोलीतील प्रमाण शब्द, प्रमाण वाक्य विन्यासाच्या पद्धतींना एकत्रित रूप देऊन त्या संदर्भात नियमावली करून प्रमाण मराठी भाषा तयार करण्यात आली.
जगातील सर्वच प्रमाण भाषांची निर्मिती अशाच पद्धतीने झाली आहे. प्रमाण भाषा ही एखाद्या विशिष्ट जातीची किंवा समाजाची किंवा एखाद्या विशिष्ट भूभागाची भाषा नसते, ती ग्रंथांची भाषा असते. प्रमाण भाषा काही प्रादेशिक किंवा जाती जमातींच्या भाषांची आई नाही किंवा प्रादेशिक भाषा प्रमाण भाषेच्या उपबोलीही नाहीत. उलट प्रमाण मराठी भाषा ही या सर्व बोलीतून साकार झालेली आहे. त्यामुळे या सर्व बोलीतील शब्दांचा साठा हा प्रमाण मराठीचे वैभव वाढविणारा आहे. मराठीच्या बृहत कोशात मराठवाडी, वऱ्हाडी, अहिराणी यांसारख्या सर्वच बोलींचे शब्द यायला हवेत. या बोलींमधील शब्द आणि वाक्यांच्या समावेशामुळे मराठीची शुद्धता हरपेल ही भीती निराधार आहे. विविध बोलींमधील लेखक, कवी, कथाकार, नाटककार आपल्या जीवनानुभवांचे चित्रण करताना त्यांच्या बोलीतील शब्द सहजपणे वापरतात. मग अशा शब्दांना प्रमाण मराठीने आपल्या कोशात स्थान दिले नाही तर मराठी परिपूर्ण प्रमाण भाषा होऊ शकणार नाही. कोणतीही प्रमाण भाषा इतर बोलीतील आणि इतर प्रमाण भाषातील प्रचलित शब्द आपल्यात सामावून घेत असतेच. मराठीनेही तेच करायला हवे, मात्र तिची शुद्धता टिकवण्याच्या नादात ते टाळले जाते. इतर बोलींचे आणि भाषांचे शब्द, वाक्यविन्यास, पद्धती स्वीकारणे हा प्रत्येक भाषेचा स्वभाव असतो. तरच ती भाषा जिवंत राहते, वाढते आणि टिकते. ऑक्सफोर्डच्या इंग्रजी कोशाने जगातील बहुसंख्य भाषातील शब्दांना सामावून घेतले आहे. मराठी टिकवायची असेल तर हे धोरण स्वीकारावे लागेल. 2024 मध्ये भारत सरकारने, इथं तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिलेली आहे, 2024 मध्ये भारत सरकारने मराठी भाषेबरोबरच प्राकृत, पाली, आसामी, बंगाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. याची नोंद विद्यार्थ्यांनी घ्यावी. तसेच परीक्षेत जे उतारे विचारले जातात त्या उतार्यामधील माहिती बघा. उतार्यात तुम्हाला भले काहीही माहिती असू द्या, उतार्यामध्ये दिलंय हे बरोबर आहे, तेच बरोबर आहे, बरोबर. तिथं आपलं डोकं नाही लावायचं, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. लक्षात घ्या, जे उतार्यात दिले तीच तुमची उत्तरं असली पाहिजे, त्याची नोंद तुम्ही इथं घ्या. पहिला क्वेश्चन इथं तुम्हाला दिलेला आहे. लेखकाच्या मते, क्वेश्चन काय दिलाय बघा, लेखकाच्या मते कोणत्या बाबतीतील भीती ही निराधार आहे? 9 नंबरचा क्वेश्चन बघा. मराठीची शुद्धता हरवण्याची, शुद्ध लेखन कालबाह्य होण्याची, भाषेच्या प्रमाणीकरणाची, बोलीतील स्थित्यंतराची. 9 नंबरचा क्वेश्चन बघा. 9 नंबरचा क्वेश्चन, चला. मराठीची शुद्धता हरवण्याची, शुद्ध लेखन कालबाह्य होण्याची, भाषेच्या प्रमाणीकरणाची, बोलीतील स्थित्यंतराची. उत्तर आहे मराठीची शुद्धता हरवण्याची. ठीक आहे, ओके. पुढीलपैकी कोणती बाब ही प्रमाण मराठीचे वैभव वाढविणारी आहे? पहिला ऑप्शन आहे परकीय बोलीतील शब्दांना प्रादेशिक बोलीत समाविष्ट करणे, प्रमाण भाषेचा ठराविक चौकटीतील वापर, बोलीतील शब्दांचा साठा, स्टँडर्ड लँग्वेज. 10 नंबरचा क्वेश्चन बघा. बोलीतील शब्दांचा साठा, बरोबर, ओके. सोपा, साधा सोपा पॅसेज आहे, भाषेवरती आहे. शिकस्तीचा मोठा हा आशय व्यक्त करणारा कोणता शब्द उतार्यात आलेला आहे? शब्द संग्रह आपला खूप चांगला असला पाहिजे. ध्येय, हरपणे, स्थित्यंतर येईल का? नाही येणार. आटोकाट, बरोबर. शिकस्तीचे प्रयत्न, आटोकाट प्रयत्न, अशा पद्धतीने आपण समजू शकतो. लेखकाच्या मते कोणत्या बोलीचा स्वतंत्रपणे अभ्यास होणं गरजेचं आहे? मराठवाडी, बरोबर, मराठवाडी. पुढीलपैकी विशेषनाम असलेला पर्याय शोधा. भाषा, बोली, संमेलन, मराठी. 13 नंबरचा क्वेश्चन, चौथा ऑप्शन, बरोबर, मराठी. लेखकाच्या मते पुढीलपैकी कोणत्या कृतीसाठी ध्येय धोरणांमध्ये परिवर्तन करण्यात आलेले आहेत? 14 नंबरचा क्वेश्चन बघा. भाषेच्या प्रमाणीकरणासाठी, बोली भाषांचा अभ्यास करण्यासाठी, बृहत कोश निर्माण करण्यासाठी, सभा संमेलने भरवण्यासाठी. तर भाषेच्या प्रमाणीकरणासाठी, ओके. प्रमाण भाषेचे कोणते वैशिष्ट्य लेखकाने अधोरेखित केले आहे? 15 नंबरचा क्वेश्चन बघा. 15 नंबरचा क्वेश्चन, प्रमाण भाषा ही सर्व बोलीतून साकार झालेली आहे. 2 नंबरचा ऑप्शन, बरोबर, ओके. चला, पॅसेज जर तुम्ही मन लावून वाचला तर पुन्हा रिटर्न पॅसेज कडे वळावं लागतं का? नाही. लक्षात घ्या, हीच गोष्ट तुम्हाला इथे काय करायची आहे, समजून घ्यायची आहे. लक्षात येते? नेक्स्ट आपण पुढचा क्वेश्चन बघूया.
पुढचा क्वेश्चन बघा. योग्य पर्याय निवडून प्रश्न क्रमांक 16 ते 30 यांची उत्तरे द्या. अनेक भारतीय परदेशात व्यवसायानिमित्त रोजगारासाठी जातात आणि तिथली भाषा शिकतात. या प्रेरणेला काय म्हणता येईल? एकात्मता प्रेरणा, नैमित्तिक प्रेरणा, नैमित्तिक किंवा एकात्मता, कोणतीही प्रेरणा? काय उत्तर बघा. 16 नंबरचा क्वेश्चन उत्तर काय येईल बघा. निमित्त आहे ना, त्या निमित्तानं जात आहेत म्हणून शिकतात, बरोबर. तर नैमित्तिक प्रेरणा. सोपा क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. भाषेची बोली या संदर्भातले पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? पहिला ऑप्शन आहे एका भाषेच्या विविध बोली बोलणारी माणसे दुसऱ्या बोलीतला माणूस काय बोलतो ते समजतात. बोली ही व्यापक श्रेणीत असते आणि भाषा ही लहान श्रेणीत असते. काही वेळा विविध सामाजिक गट एकाच भाषेच्या विविध बोली बोलतात. भाषेच्या बोली परिसरानुसार बदलतात. 17 नंबरचा क्वेश्चन उत्तर काय येईल बघा. चला बघा 17 नंबरचा क्वेश्चन ऑप्शन काय येईल? सगळेच येतील का ऑप्शन? तुमच्यासाठी क्वेश्चन. चला हा क्वेश्चन मी तुमच्यासाठी देते, ठीक आहे. 2 प्रश्न फक्त, नाही पाठीमागच्या लेक्चर मध्ये 1 दिला होता, यावेळेस 1 देते. इयत्ता 6वीची शिक्षिका विद्यार्थ्यांनी पाठाचा अभ्यास करण्यापूर्वी त्याची पूर्वतयारी करण्यासाठी पाठातील मजकुराचा त्यांच्या पूर्वज्ञानाशी आणि अनुभवाशी संबंध लावते. ती कथा मजकूर प्रत्यक्षात शिकवण्यापूर्वी मुलांना त्यातील चित्रे पाहायला सांगते. तिला विद्यार्थ्यांकडून काय अपेक्षित आहे? 18 नंबरचा क्वेश्चन बघा. चित्रांचं कौतुक नाही, कथेच्या बाबत अनुमान लावणे, त्यांना चित्र समजावून घ्यायला लावणे, चित्रांच्या माध्यमातून कथेची कल्पना करणे. तर इथं जर आपण बघितलं तर आपल्याला 2-3 मध्ये कन्फ्युजन होऊ शकतं, पण उत्तर आहे कथेच्या बाबत अनुमान लावणे. जर क्वेश्चन तुम्ही व्यवस्थित वाचला तर तुम्हाला 2 नंबरचा ऑप्शन इथं समजून जाईल. ससंदर्भ व्याकरण शिक्षणाच्या संदर्भात पुढील धोरणाला काय म्हणता येईल? भाषिक घटकांचा संदर्भ परिचय, विद्यार्थ्यांना भाषा घटकांकडे लक्ष देण्यास सांगणे, वास्तव जीवन संदर्भात त्यांचा वापर करण्यास सक्षम करणे, भाषा घटकांना ओळखण्यास विद्यार्थ्यांना प्रवृत्त करणे. 19 नंबरचा क्वेश्चन बघा. जाणीव उन्नत करणे, बरोबर. उत्तर काय येईल? जाणीव उन्नत करणे. तर हे जे निगमन पद्धती, जाणीव उन्नत करणे, मनोबंध तयार करणे, तर हे सगळ्या संकल्पना ज्या काही कॉन्सेप्ट आहेत ह्या तुमच्या तयार असल्या पाहिजेत, लक्षात घ्या, ठीक आहे. ओके, चला पुढचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन आहे भाषा शिक्षणात सर्वांगीण ऑब्लिक प्रणाली क्षमता म्हणजे काय? भाषेची एक व्याकरण व्यवस्था असते असं समजणं आणि वापरणं. प्रत्येक भाषेची एकसारखी संरचनात्मक व्यवस्था असते असं समजणं चुकीचं आहे. प्रत्येक माणसाकडे अनेक भाषांची व्यवस्था असते असं समजणं हेही चुकीचं आहे. भाषा एक व्यवस्था म्हणून कार्य करते असं समजणं आणि वापरणं, ठीक आहे. कृपा आणि करण हे दोघे जुळे भाऊ मणिपुरीची एक बोली वापरतात, मात्र बोलताना त्यांच्यात फरक जाणवतो. बोली भाषा बोलण्याची त्यांची वैयक्तिक शैली म्हणजे काय? 21 नंबरचा क्वेश्चन. बोली, भाषण, कृती, मणिपुरी, आयडिओलेक्टेड ऑब्लिक वैयक्तिक बोली. सोपा क्वेश्चन आहे, वैयक्तिक बोली, बरोबर. ओके. इयत्ता 7वीची शिक्षिका मुलांना मजकुरातील ऑब्लिक आशियातील लोक आणि समाज यांचे महत्व आणि ओळख याबद्दल समजून घेण्यास सांगते. या उपक्रमातून शिक्षिकेला विद्यार्थ्यांच्या कोणत्या क्षमतेला उत्तेजन देण्याचे लक्ष्य आहे? 22 नंबरचा क्वेश्चन बघा. सर्जनशील साक्षरता, बरोबर. ओके, उत्तर काय येईल? हे विश्लेषणात्मक वाचन नाही येणार, भाषा साक्षरता नाही येणार, साहित्यिक कौशल्य नाही येणार, ठीक आहे. 23 नंबरचा क्वेश्चन बघा. अश्विनीला ओडिया भाषा तिच्या जन्मापासून येते, ती इंग्रजी शिकते, हिंदी शिकते. या विधानाच्या आधारे पुढीलपैकी कोणत्या पर्याय बरोबर नाही म्हटलंय? 23 नंबरचा क्वेश्चन बघा. पहिला ऑप्शन आहे तिचे हिंदी शिक्षण म्हणजे भाषा शिक्षण, तिचे इंग्रजी शिक्षण म्हणजे भाषा शिक्षण, बरोबर आहे, कारण ओडिया तर जन्मापासूनच येते. इंग्रजी शिक्षण म्हणजे आत्मसात करणे नाही, ओडिया शिक्षण म्हणजे भाषा आत्मसात करणे, बरोबर. ऑप्शन नंबर 3
हे इथं चुकीचं आहे. लक्षात आलं? चला नेक्स्ट बघा. पुढचा प्रश्न बघा. ऐकणे यासाठी अधोगामी पद्धतीत खालीलपैकी कशाचा समावेश असतो? टॉप डाऊन ही जी पद्धत आहे अधोगामी, याच्यावरती आपण पाठीमागे क्वेश्चन घेतले होते, आठवतंय का बघा. 24 नंबरचा क्वेश्चन. व्याख्यान मजकूर किंवा ध्वनिफितीचा आशय ऐकणे. आशय म्हटलंय नाही येणार, पहिला ऑप्शन नाही येणार. बरोबर. संदेश ऐकणे म्हटलंय नाही येणार. प्रत्येक ध्वनी शब्द कथन पदबंध आणि वाक्य ऐकणे हे बरोबर आहे. तपशिलावर भर देणे नाही येणार. ठीक आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. भाषा वर्गात प्रकल्प विकसित करणे आणि प्रकल्प कार्य करणे यात कोणत्या क्रमाने क्रिया सहभागी असतात? चांगला क्वेश्चन आहे. क्रम विचारणारे क्वेश्चन आपण प्रिव्हियस पण खूप जास्त पाहिलेले आहेत, लक्षात घ्या. सॉरी, 24 साठी मी तुम्हाला ऑप्शन नंबर कोणता सांगितला? दुसरा ऑप्शन. तिसरा सांगितलं ना, दुसरा बाय मिस्टेक झाले. संदेश ऐकणे. ठीक आहे. ओके. भाषा वर्गात प्रकल्प विकसित करणे आणि प्रकल्प कार्य करणे. 25 नंबरचा क्वेश्चन बघा. उत्तर काय येईल? अगोदर गट निर्मिती करायची. बरोबर. तर इथे शिक्षक, चौथा ऑप्शन चुकीचा आहे. गट निर्मिती सगळीकडे आहे, पण इथं विषय ठरवणे आहे. हे दोन्ही बरोबर आहे. नियोजन हा ऑप्शन एलिमिनेट होईल. नियोजन आहे बरोबर आहे. माहिती संग्रहण आहे. माहितीचं विश्लेषण, इथं आराखडा दिलाय त्याच्यामुळे हे चुकलं. माहिती विश्लेषण, आराखडा, अंतिम अहवाल, पहिला ऑप्शन. ठीक आहे. असं इलिमिनेशन मेथडने तुम्ही पुढे जाऊ शकता. वेळ वाचतो त्यातून. ठीक आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये इंग्रजीला कोणता दर्जा देण्यात आलेला आहे? 26 नंबरचा क्वेश्चन बघा. सहयोगी कार्यालयीन भाषा, विदेशी भाषा, संवैधानिक संस्थांची भाषा, कार्यालयीन भाषा. त्याला म्हटलेलं आहे सहयोगी कार्यालयीन भाषा. भाषा शिक्षणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? 27 नंबरचा क्वेश्चन. भाषा शिक्षण हे फक्त भाषिक पाठ्यपुस्तके वाचून होते. भाषा शिक्षणाला मुद्रित संपन्न, वाचन संपन्न वातावरणात वेग मिळतो. विज्ञान आणि गणिताच्या शिक्षणासाठी भाषा शिक्षणाची गरज नसते आणि भाषा शिक्षण अनवधानाने होते. उत्तर काय येईल बघा. 27 नंबरचा प्रश्न, दुसरा ऑप्शन. ओके. उत्तर येईल दुसरा ऑप्शन. भाषा शिक्षणाला मुद्रित संपन्न, वाचन संपन्न वातावरणात वेग मिळतो. ओके. चल पुढचा प्रश्न बघा. गर्वित वर्गात आपल्या मित्रांबरोबर हिंदीत गप्पा मारत होता. जेव्हा त्याच्या शिक्षकांनी हाक दिली तेव्हा त्याने इंग्रजीत उत्तर दिले. हे कशाचं उदाहरण आहे असं तुम्हाला इथं म्हटलेलं आहे. ठीक आहे. भाषा बदल. बरोबर. भाषा बदलली लगेचच. तुमच्या फोनमधील संपर्क सूचीत 1 नंबर शोधणे हे कशाचं उदाहरण आहे? न्याहाळणे, पाहणी, पुनर्पाहणी, चाळणे, स्कॅनिंग. बरोबर. स्कॅन करतोय आपल्याला, इथे तोच नंबर पाहिजे. बरोबर. सर्वे नाहीये. तुम्हाला तुमच्या वर्गातील जास्तीत जास्त मुलांना सहभागी करून घ्यायचे आहे, यासाठी तुम्ही कोणत्या पद्धतीचा अवलंब कराल? चर्चा कराल. बरोबर. चर्चा कराल. उत्तर काय आहे? चर्चा. ठीक आहे. तर हा होता आपला प्रॅक्टिस सेट दुसरा. प्रत्येक प्रश्नाची उत्तरं दिली आहेत बघा. धूळ चारणे वाक्यप्रचाराचं उत्तर दिलेलं आहे. पॅसेज वरच्या आन्सरचे एक्सप्लेनेशन दिलेले आहेत. ओके. त्याच्यामुळं विथ एक्सप्लेनेशन अशी ही पुस्तकं तुम्हाला इथं मिळत आहेत. सो प्रॅक्टिस साठी सीटेट मराठी भाषा 21 आदर्श प्रश्नसंच हे पुस्तक नक्की वापरा. तुमची परीक्षा जवळ येत आहे. टाइम व्यवस्थित इथं मॅनेज करा. जे काही तुमचं वाचन राहिलं असेल, प्रॅक्टिस राहिली असेल, एखादा घटक अवघड जात असेल तर त्याच्यावरचे जास्तीत जास्त MCQ सॉल्व्ह करा. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर ऍट एनी कॉस्ट 50 क्वेश्चन पेपर, 750 प्रश्न तुमचे ऍटलिस्ट 3 वेळा तरी रिवाइज करून झाले पाहिजेत. आणि बाकी नंतर तुम्ही प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर टाइम लावून परीक्षेसारखे दिले पाहिजेत. जर काही तुमच्या अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिली जातील. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे. टेक केअर.